आता समजा मलिक अंबरच्या साम्राज्याचा अस्त झाला, यानी सूरज अब ढल चुका, ऐसा फरमा रहे। इस ढलते हुए सूरज की तपिश आप सह नहीं पाओगे श्रीपद राव, जुबान संभाल के चलाइए। किसका सूरज ढल रहा है? और श्रीपत राव को क्यों डरा रहे हो? क्या मसला है तासिम खान? मसला कुछ नहीं हुजूर, वो मजाक मजाक में लखू जी और मालू जी बात कर रहे थे कि उनके बेटे और बेटी की जोड़ी अच्छी लग रही है। अब ये दोनों सचमुच में एक हो गए तो मलिक अंबर की सुनेंगे क्या? उनका वक्त तो ऐसे ही खत्म हो जाएगा। सही फरमाया, बिल्कुल दुरुस्त। लेकिन एक और गुंजाइश भी तो है। वो क्या हुजूर? मलिक की ताकत उन दोनों की वजह से बढ़ जाएगी। ये हमारे लिए खतरे से कम नहीं है। ये बात अगर मजाक मजाक में हुई हो तो ठीक है, ये हमारे सामने हकीकत में ना आ जाए। लेकिन हुजूर, इकला खान ने ये बात सुनी है, मलिक अंबर इस बात को बढ़ावा देंगे जरूर। अगर मलिक ये करना चाहता है तो हम ये हरगिज नहीं होने देंगे। आप हुक्म कीजिए, हम तैयार हैं। शायद हमें कुछ करने की जरूरत ना पड़े। मतलब? हम ये बात बादशाह सलामत तक पहुंचाएंगे। तुला विचारायचं नाही का? काय ते? आम्हाला काय झालंय हे तुला विचारायचं नाही का? कशापायी? नाही म्हणजे मला सांगण्याजोगा असेल तर तुम्ही सांगालच ना। बर, तू आम्हाला विचारूच नकोस, आम्ही जातो। अहो, चुकी झाली। तू आम्हाला आता विचारायचं नाही आणि आम्ही तुला सांगणार नाही। थोरल्या हाक मारायच्या आत आम्ही जातो। अहो, जिजा का हो? आणि आबासाहेब, आम्ही दादासाहेबांना रंग लावला आणि तो आमच्या डोळ्यात गेला नाही, आणि हे आम्हाला गुलाल लावायला शोधतायत, पण आम्ही यांना कुठे सापडतोय? आबासाहेब, तिथे सगळेच रंगलेले होते, आम्ही यांना म्हणून रंग लावला आणि ते निघाले वेरूळचे भोसले। नाही नाही आबासाहेब, आम्ही तिथे होतो म्हणून हे वाचले, नाहीतर तिकडचे ते संभाजी आम्हाला जरा तिखटच वाटले। बघा, कोण कोणाला तिखट म्हणते ते। आता सगळं जेवण झाल्यावर सांगा, चला सुरुवात करा बघू। हो हो, बघा तरी मधल्या बाईनी काय बेत केलाय तो। जिजा आल्या। या आता जिजा पण आल्या ना, सुरुवात करा सगळ्यांनी।
जिजा काय झालं? तुम्ही आल्यापासून गप्प गप्प आहात. जिजा, तुमचं लक्ष नाहीये. घास सुद्धा कशाखाली उतरत नाहीये. एवढं जोर लावून का पिताय? त्यापेक्षा जे मनात आहे ते बोला. अन्नाचा अपमान तर होणार नाही. आणि थाळ्यावर असं भरल्या डोळ्यांनी बसू नये जिजा. जिजा, तुम्हाला कोणी काही बोललं का? काकासाहेब, 5च्या वयाने किती लहान आहेत. सगळे जाऊन त्यांना मुजरा का करतायत? जिजा, तसा रिवाज आहे. पण ते तर अर्ध्या वयाचे आहेत. हो, पण ते तख्तावर बसलेत ना. त्या तख्तावर बसलेला वयाने नाही, मानाने सगळ्यात मोठा असतो. आम्ही काही बोललो का? नाही, आम्ही तुमच्या सोबतच होतो. कुणी काहीच बोललं नाही. औ, त्या रंगपंचमीला आम्हाला जेवढा आनंद झाला त्याहून अधिक परत येताना वाईट वाटलं. जिजा, मग आम्हाला हे तिथंच का नाही सांगितलं? काय आवडलं नाही तुम्हाला? कशाचं वाईट वाटलं? तुम्हालाच कसं सांगायचं? तुमच्यामुळेच वाईट. जिजा, तुम्हाला बोलायला सांगितलं तर तुम्ही मग कशाला विचारलं जाऊ? आम्ही कुठे सांगत होतो? थांबा, बोलू देत त्यांना. थाळा झाल्यावर बोलू दे. नाही, आमच्या जिजांना आमच्यामुळं वाईट वाटलंय. समोर अन्न असताना जात नाहीये आणि हे बघून आम्हाला घास उतरेल का? जिजा, बोला. तुम्ही बोललात म्हणून कुणी तुम्हाला बोलणार नाही. मनात असेल ते सगळं मोकळेपणानं बोला. काकासाहेब, तुम्ही आणि काकासाहेब पुन्हा कुणाला लवून मुजरे करत होतात. आम्हाला याच गोष्टीचं खूप वाईट वाटलं. इथं सगळे तुम्हाला मुजरा करतात आणि तिकडे तुम्ही सगळ्यांना मुजरा करत होतात. परत येताना पूर्ण वाट आम्हाला सतत सतत हेच दिसत होतं. आबासाहेब, तुम्हाला मुजरा करणारे, तुम्हाला देव मानणारे लोक दिसत होते आणि त्याच वेळी तुम्ही सगळ्यांना मुजरा करताना आम्हाला दिसत होतं. का? नाही म्हणजे त्यात वाईट वाटण्यासारखं काय? हो ना, आणि जे 5च्या आहेत त्यांना मुजरे करावेच लागणार. हो आबासाहेब. जिजा, आता आपण चाकर माणसं. जहागिरी असली म्हणून काय झालं? जो आपल्यापेक्षा वर चढेल त्याला मुजरा करावाच लागणार. दादासाहेबांना या गोष्टीचा राग नाही आला? जिजा,
आबासाहेबांनी काय बजावलं? रागवायचं नाही. आणि ते पातशाह आहेत, समजून घ्या. ज्या विषयावर तोड नाही तो आता पूर्ण होणार नाहीये. चला जेवायला लागा. अहो का तोड नाही? उलट झालं असतं तर आम्हाला आवडलं असतं. तुम्हाला आवडलं नसतं? अहो जिजा, पण त्यासाठी आपण पातशाह आणि ते आपल्यात साखर असायला हवे, तेव्हाच ते आपल्याला मुजरा करतील. हो म्हणजेच त्यावेळी तरी मुजरा करतील ना. आपण होऊ पातशाह, आबासाहेब होतील पातशाह. हो ना आबासाहेब? आपण होऊ पातशाह, आबासाहेब होतील पातशाह. हो ना आबासाहेब? नाकापेक्षा मोती जड असून चालत नाही. जेवढा झेपेल तेवढाच मोती नाकात घालायचा. काटेरी मुकुट आहे तो घालायचा म्हणजे इतकं सोपं नाही. दादासाहेब, तुम्हाला सुद्धा पातशाह व्हावंसं वाटत असेल ना? आमच्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा कुणाला मुजरा करणं आवडणार नाही. जिजा आता पुरे. ते काय वासुदेवाला घालायचं दान आहे? आतून आणलं आणि घातलं. पण अहो, हेच उभ्या आयुष्याचं दान आहे ना. तुम्हीच आम्हाला इतिहास सांगितलात ना, यादव ते जाधव कसं झालं. आबासाहेब, तुम्हीच आम्हाला सांगितलं, चंद्राच्या कलेप्रमाणे आपलं राज्य कमी कमी होत गेलं. पण अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच ना. मग कलेकलेनं वाढ होणार नाही? पुढच्या पिढीत होईल वाढ. म्हणूनच दादासाहेब तुम्हाला आम्ही विचारलं. जिजा, नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण पुढच्या म्हणजे खूप पुढच्या पिढीत. अचलूजी दादासाहेब, राघोजी दादासाहेब, बहादूर दादासाहेब, जिजा पुरे. तुम्ही हे जे काही अफाट घेऊन आलायत ना डोक्यात, ते चुकीचं नाहीये, पण प्रत्यक्षात येणारही नाही. तुमच्या दादासाहेबांना मान खाली घालायला लावू नका. पण मग गाऊ आपण कायम मुजरेच करणार. कारण आपल्याला पातशाह व्हायचंच नाहीये. जिजा, आऊ आम्हाला भूक नाही. वाढलेलं सगळं संपवलंय, आणखीन नको. काय राजे हो, कशी काय वाटली पातशहाची रंगपंचमी? वजीर आजम तुम्हाला बोल लावतील की काय याची काळजी लागून राहिलेली होती, पण त्यांनी तर तुमची तारीफ केली. तारीफ मनापासून केली असं आम्हालाही वाटलं आबासाहेब.
आणि रंगपंचमी? आम्हाला रणात काय असेल याचीच तस्वीर दिसत होती. रणात? अहो, पांढऱ्या कपड्यांवर गुलालाने रंग उधळत रंगपंचमी खेळणं काय आणि ढाल तलवारीने लढाई खेळणं काय, दोन्हीही सारखंच ना? ते कसं? दोन्हीकडे लाल रंगाने रंगलेली माणसं तर असतात. फरक एवढाच की रंगपंचमी खेळूनही माणसं जिवंत राहतात आणि लढाई खेळल्यावर रंगलेली सगळी जिवंत नसणार. खरंय तुमचं. हा लाल रंग रंगपंचमीच्या आडून लढाईची ओळख करून देतो म्हणायचं. आणि हा लाल रंगच जगण्या मरण्यातला फरक आणि साम्य दाखवतो. आणि हो, लाल रंगाचा खेळ खेळायला लावणारा कोणी पातशाह त्याच्या डोक्यात चाललेला लढाईचा रंग आजमावत असेल का हो? जिजा, काय हो, काय झालं? काकी, आज आम्ही तुमच्या जवळ झोपू? हो, खुशाल झोपा. जिजा, तुमच्या आऊंना ठाऊक आहे ना? हो, आम्ही त्यांना सांगून त्यांची परवानगी घेऊन आलोय. मग काहीच हरकत. झोप. काकी, तुम्ही रडताय का? बाळाची आठवण आली ना? आम्ही सगळी तुमचीच बाळं आहोत, हे ठरलंय ना आपलं? हो, तुमच्यातच आमचं बाळ पाहतो आम्ही. मग असं एकट्यानं गुपचूप रडत नका बसू तुम्ही. जे वाटतं ते बोला आमच्याशी. आम्ही नाही का, आम्हाला जे आवडलं नाही ते बोलून मोकळ्या झालो. आवडलं आम्हाला ते. पण काकी, योग्य तेच बोललो ना आम्ही? तुमचं हे बाळ पातशाला कधीच मुजरा करणार नाही. जोडा अगदी शोधतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजा जे बोलल्या त्या विचारात आहात का? नाही नाही, असंच.
मग दौलताबादमध्ये झालेला प्रकार नाही म्हणजे थोरल्याबाईंना सांगितलं असेल ना? कुणाला काही सांगायचं नाही असं आम्ही बोललो होतो. बरं बरं, आम्ही येतो. तुम्ही खरंच कुणापाशी काही बोलला नाहीयेत ना? नाही नाही, आम्ही नाही. आम्ही एक अवाक्षर सुद्धा कोणाकडे काढलेलं नाही. पण बाकीचे बोलले तर? बाकीच कुणाला माहिती आहे? जगदेव कोणाला काही बोलणार नाही याची आम्हाला खात्री आहे. मुलांना नेमकं काय घडलंय हे ठाऊक नाही, नाहीतर यावर आमच्यापर्यंत ते पोचलं असतं. म्हणजे तसं बी काही नाही. तेव्हा हा विषय संपलाय. आत्ताच डोळा लागलाय. आज या इकडे बहुधा कोणी प्रश्न विचारू नयेत ना म्हणून. पण आज त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. अगदी दादासाहेबांकडे सुद्धा. हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी काय? झरा म्हणजे काय माहित नव्हतं ना. कधी बघितलंच नव्हतं. जाणीव सुद्धा नव्हती. पण जेव्हा आपलं बाळ आलं तेव्हा आतून तीच अनुभूती झाली. एका एका क्षणात सगळं कळलं. गात्रा गात्रातून आई पण उसळून धावत वर येत होत. होऊन गेलेल्या गोष्टी पुन्हा आठवून आपल्याला त्रास होतो. मग म्हणून त्या गोष्टी आठवायच्याच नाहीत असं आपलं ठरलं होतं ना. मग असं का? आज जिजाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि आम्हाला पुन्हा तीच अनुभूती झाली. आम्ही आमच्या राहिलोच नाही. मग असं करा, तुम्ही जिजांना रोज इथेच बोलवून घ्या, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल. नाही नाही, त्यांच्या आऊ नाही आहेत का? आणि त्यांना असं कसं रोज आवडेल? मग आपल्याला स्वतःला आवरायला हवं. पण रेणुकेने आम्हाला ही आऊपणाची जाणीव दिलीच का? सुचवण्याचं भाग्य जर आमच्या ओटीत टाकलंच नाहीये तरी जाणीव पण खोडून टाकायची होती ना. बघा, तुम्ही पुन्हा त्रास करून घेताय. पण मग ही रीते पण विसरू कसं? तुम्हीच सांगा ना. बोलता बोलता सुचलं. बघा, तुम्हाला पटतंय का? आई रेणुका मातेच्या मनात काय हे आपल्याला ठाऊक नाही. पण आता
आता आपण तुमच्यासाठी मूल दत्तक घेऊ शकतो. मग तुम्ही तुमच्या मायेचा वर्षाव त्या बाळावर करू शकतात. हे घ्या. एवढ्या धामधुमीत हे बरं आणायला जमलं. मनात इच्छा असली की सगळं जमतं. घाला. छान आहे. आवडला? एक विचारू, रागवू नका. विचारा. तुम्हीच आत्ता म्हणालात की इच्छा असली तर सगळं जमतं. हो म्हणालो. मग जिजा म्हणाल्यात तसं पातशाह व्हायची इच्छा होत नाही. खूप होते हो, पण भागीरथीबाई परिस्थिती सुद्धा तशी अनुकूल असायला हवी ना. आपण असं धाडस करणं म्हणजे एखाद्या पतंगानं दिव्यावर झेप घेण्यासारखं आहे. असलं धाडस करण्यात काय अर्थ आहे? रेवतीबाई, आज ढवळण्याचं काम तुम्ही करा बघू. भाजी निवडण्याचं आम्ही बघू. आणि हो, सरपण पण आणून ठेवा. मधल्याबाई, आज काही विशेष आहे का? आघाडीवर न राहता पिछाडीची बाजू सांभाळताय. नेहमी उलट असतं. कुठं काय, नेहमीच. रीत विसरलात का आज? हो बाई. स्वारीने तुमच्यासाठी सुद्धा हार घडवला नाही. काय म्हणत होतात तुम्ही? रीतीचं म्हणत होतो. नवीन डाग घडवला की आधी रेणू केला आणि मग आम्हाला दाखवत होता. आजवर तरी चुकलं आमचं, क्षमा करा. अहो, आधी रेणुकेला नमस्कार करून दाखवून या. देवघरात जाऊन आलो आम्ही. म्हणजे आम्हाला मुद्दाम दाखवायला आला नाही. अहो, चुकलं. आम्हाला वाटलं की स्वारीने फक्त आमच्यासाठी घडवला. असा भेद स्वारी कधी करतात का? थोरल्याबाई, मधल्याबाई, तुमच्या गळ्यात पण किती सारखे घडवलेत नाही? हो, पण धाकल्या बाई, तुम्ही मात्र तोंडातून एक अवाक्षर सुद्धा काढलं नाही. तुम्ही खरंच कोणापाशी काही बोलला नाहीयेत ना? नाही नाही, आम्ही नाही. आम्ही एक अवाक्षर सुद्धा कोणाकडे काढलेलं नाही. कशाबद्दल? नाही म्हणजे काही घडलंच नाही तर काय सांगणार ना. घडलं कसं नाही? म्हणजे तुम्हाला काही कळलं? अहो, हे काय, स्वारीने 3 हार घडवले, त्यात कळायचं काय? दिसतच आहे की. हो, मी आम्हाला वाटलं. काय, एकटीसाठीच घडवला? तुमचं चालू दे. जगदेवाचा विचार ऐका. आम्ही लगुलग तुम्हाला बोलवून घेतलं. लग्न करण्याचा विचार दिसतोय. दादासाहेबांकडून सुद्धा चांगली तालीम मिळेल तुम्हाला. एकाच वेळी तिघींना हार करून खुश केलंय बघा. आम्हाला तर बाई वाटलं होतं प्रत्येकीला आपल्यालाच केलंय जणू.
आता त्यात आम्ही भेद कसा करणार ते राहू द्या. जगदंबाचा विचार गंभीर आहे तो ऐका. आत्ता तर लाजले, म्हणजे नक्की काहीतरी असणार मनात. नाही नाही वहिनी साहेब, तसलं काय मी म्हणत नाही. यांच्यात आणि यांच्या मंडळीत चर्चा झाली मूल दत्तक घेण्याबाबत. हा, विचार चांगला आहे. नाही म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या जाऊबाई खुलतील बघा. होय ना वहिनी साहेब, तुम्हाला पटतंय ना? हो हो, अगदी मनापासून पटतंय. मग चला तर उद्याच उपाध्यायांना बोलवून घेतो आणि चांगली नाळी नक्की. नाही म्हणजे नाडी नक्षत्र बघायला आमची हरकत नाही, पण पण बाहेरून मूल दत्तक घेणं हे कितपत योग्य? पण मग मग दुसरा काय पर्याय? आम्हाला असं वाटतं आपल्याच घरातील मूल दत्तक घ्यावं. तुम्ही जाऊबाईंशी बोला, त्यांचं मत विचारा. आपला विचार किती योग्य झालाय वहिनी साहेब. घडीतील मूल हे आमच्या मंडळीच्या जवळचं असेल आणि त्या मुलाला मी सगळी मंडळी परिचयाची असतील. वा वा, छानच. नाही, विचार छानच आहे जगदेवा, पण थोरल्या बाईसाहेब म्हणतायत तसं तुम्ही दोघं मिळून ठरवा, एकट्यानं ठरवू नका. वय येतो, त्यांना जाऊन सांगतो. हा, येतो. थांबा जरा. बसा. हा पर्याय तुम्ही का निवडलात? तुम्हाला ठाऊक होतं ना तुम्हाला त्रास होणार म्हणून. मग काय एवढी घाई केली ठरवण्याची? मग काय पर्याय होता? पुढच्या पिढीत वाटेकरी वाढवू, आपल्या 4 लेकरात अर्धी दौलत आणि त्या बाहेरून येणाऱ्या मुलाला अर्धी दौलत, हे उघड्या डोळ्यांनी सहन होईल? नाहीतरी जाऊबाई दत्तक घेणारच आहेत ना, मग ते आपल्याच लेकराला का मिळू नये? भाग्यवान जायताम पुत्रः भाग्यवान जायताम पुत्रः मा शुरो मा च पंडितः मा शुरो मा च पंडितः सुराश्च कृत्य विद्याश्च सुराश्च कृत विद्याश्च रणे सिद्धन्ति मत्सुतः. रणे सिद्धन्ति मत्सुतः. हे कोण म्हणाला? कुंती. त्या आमच्या कुळातल्या. हं? नाही नाही, आम्ही त्यांच्या कुळातले. आता जे आपण बोललो त्याचा अर्थ काय? कुंती माता म्हणतात की मुलगा नशीबवान असायला हवा, शूर किंवा विद्वान असण्याची आवश्यकता नाही, कारण शूर आणि ज्ञानी असूनही माझे पुत्र युद्धात कुजून जात आहेत. शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. त्यांच्या हुशारीचं मोल वाया जात आहे असा अर्थ म्हणू शकतो. एक विचारू? अवश्य विचारा. कुंती मातेने नकुल सहदेवांना दत्तक घेतलं होतं? नाही, 5ही पांडव पंडूचे होते म्हणून त्यांना दत्तक घेण्याची आवश्यकता नव्हती. ज्यांच्या पोटी संतान नसते ते दत्तक घेतात आणि दत्तक मूल आपलं म्हणून मानतात. पण त्यामुळे मुलात काय फरक पडतो? काही नाही, त्याला माता पिता लाभतात. आबासाहेब,
या जिजा. आबासाहेब आम्हाला काही सांगायचंय. येऊ? या बोला. आबासाहेब गडीत सगळी चर्चा चालू आहे आणि आम्हाला ती मंजूर नाही. कसली चर्चा चालू आहे? काय मंजूर नाही? जिजा, आम्हाला समजेल अशा भाषेत बोला. आबासाहेब कुंती मातेने सुद्धा नकुल सहदेवांना दत्तक घेतलं नव्हतं. हे सगळं काय चाललंय? दादासाहेब, दादासाहेब, कसे? दादासाहेब, आम्ही वर्णन करू शकत नाही असं घडलं बघा. अहो, तुमचा चेहराच सांगतोय. वर्णन कशाला करायला पाहिजेत? दादासाहेब, आमच्या मंडळीनं याची कल्पना सुद्धा नव्हती की असा काही सुवर्ण मध्ये निघल. सुवर्ण मध्य? आबासाहेब वय सुवर्ण मध्यच. अहो आम्ही सांगतो. तुम्ही पुढच्या तयारीला लागा. जी. पण आबासाहेब आम्हाला हेच विचारायचं होतं. जिजा, तुम्ही चला आमच्या सोबत. आम्हाला तुम्हाला काही सांगायचंय. आम्हाला सांगायचंय? चला. आता सांगा जिजा, तुम्हाला नेमकं काय खटकतंय? सांगा ना. जिजा, आपल्या आबासाहेबांना नाही सांगणार. म्हणून आम्हाला इथं आणलं आबासाहेब? हो. बहादूर लखुजी ऐवजी बहादूर जगदेव नाव लागेल ह्यात काय खटकतंय तुम्हाला? नेमकं ते सांगता येत नाही आबासाहेब. पण काहीच फरक असणार नाही जिजा. तुम्ही जी मनात आडी घालून घेतली ती आधी दूर करा बरं. तुमच्यासाठी आधी बहादूर जसे होते तसेच यापुढे सुद्धा असतील. त्यांचं नाव बदलण्यानं त्यांच्यात काही फरक होणार नाही. आबासाहेब जर काहीच फरक होणार नाही तर दत्तक द्यायचं का चालू आहे? तुमच्या काकींसाठी, त्यांची समजूत व्हावी यासाठी. नाही, नको. काहीतरी बोलायचं मनात आहे पण स्वतःला अडवताय. बोला. नाही, तुम्हाला आवडणार नाही. जिजा, आम्हाला नाही आवडलं तर आम्ही सांगू, पण बोला. आबासाहेब आम्ही लहान आहोत आणि बिंबाई काकी तर मोठे आहेत. मग सगळे आम्हाला समजवण्याऐवजी त्यांना का नाही समजवत? त्यांची समजूत निघाली असते तर ही वेळ झाली नसती. आबासाहेब, मधले आऊ धाकले आऊ नाही का आम्हा सगळ्यांना आपली लेकरं मानतात? मग काकींनीच हा हट्ट का धरावा आणि आमच्या भावंडात का फूट पडावी? फूट नाही जिजा. ताटातलं वाटीत घेतलं काय आणि वाटीतलं ताटात घेतलं काय? आम्हाला सांगा, त्याच्यामुळे पदार्थाची काही चव बदलते का? नाही ना. आणखी दौलतीच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता नाही कळणार. तुम्ही जेव्हा मोठ्या व्हाल ना तेव्हा कळेल. पण एकच सांगतो, या दत्तक घेण्यानं बहादूर यांचा तोटा नाही तर फायदाच होणार आहे. काय आणि कसा हे तुम्हाला येणारा काळच सांगेल. आबासाहेब, दौलतीच्या वाटणीसाठी नात्यांची तोडफोड आम्हाला पटत नाहीये. आऊ, आपण बहादूर दादासाहेबांना दत्तक द्यायचं ठरवलंय का?
म्हणजे आम्हाला हे ठाऊक नव्हतं. मग आता कळलं ना? संपला तो विषय. असं कसं संपेल आऊ? कुंती मातेने नकुल सहदेवांना दत्तक घेतलं नव्हतं, पण त्यांनी आपलं म्हणूनच वाढवलं ना. जिजा, अजून तुम्ही एवढ्या मोठ्या नाही झालात. नाही त्या गोष्टीत मध्ये बोलायचं नाही. हा निर्णय थोरल्यांनी घ्यायचा असतो आणि तो घेऊन झालाय. आऊ पण आता बहादूर दादासाहेब आमचे राहणार नाहीत हे सुद्धा कळत नाहीये का आम्हाला? हो, नाही कळत आहे. ह्याला कळतंय असं कोण म्हणेल? तुमचे दादासाहेब तुमच्यासाठी दादासाहेबच राहणार. त्यात काहीही बदल नाही होणार. बहादूर राजे तुमच्यासाठी बहादूर दादासाहेबच राहणार आहेत. नाव बदललं तरी कुणासाठी ते कसे बदलतील? आऊ, हे तुम्ही आम्हाला सांगताय का स्वतःला? आम्ही तुम्हालाच सांगतोय आणि यावर अजून चर्चावाद नकोय. आऊ, तुमचाच स्वर आम्हाला कातर जाणवतोय. तुम्हालाही वाईट वाटतंय. जिजा, तुम्हाला लक्षात येत नाहीये का? समजून जा, समजून जा. मिंबाई काकींना बाळ असतं तर तुम्ही त्यांना परक मानलं असतं? आपल्यापेक्षा वेगळी वागणूक दिली असती का? नाही ना. मग बहादूर राजे या दालनात असले काय किंवा त्या दालनात असले काय, असणार आहेत ते गणितच ना. आऊ, पण तुम्हीच म्हणता मनाविरुद्ध असेल की माणूस चिडून बोलतो, आणि तुम्ही चिडून बोलताय. तुम्हालाही याचा अधिक त्रास होतोय, हो ना? नाही. आऊ, तुम्ही कबूल करा असं आमचं म्हणणंच नाहीये. आम्ही लहानच आहोत आणि तुम्ही आऊ आहात. हे बघा जिजा, हे बघा जिजा, दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद शोधायचा असतो. पण तुम्हाला यात आनंद झालाय हे आम्हाला तरी दिसत नाहीये. क्या मलिक हमसे बगावत करेंगे? वजीर आजम मलिक अंबर का इरादा साफ साफ दिखाई दे रहा है हुजूर. उनकी नजर सिर्फ और सिर्फ आपके तख्त पर है. मसला तो भोसले जाधव रिश्ते का फरमा रहे थे आप, तो फिर ये बगावत कैसे? गुस्ताखी माफ हो हुजूर, पर मसला रिश्तों का नहीं ख्वाहिशों का है. उन्हें लगता है कि कब तक तख्त की खिदमत करते रहेंगे. लेकिन तख्त और ताज जितने सुनहरे लगते हैं उतने ही नुकीले भी होते हैं. यह बात उनके समझ में नहीं आएगी हुजूर, वरना मुगल आकर बैठा है. अब खुर्रम और खान खानान एक तरफ हैं, दूसरी तरफ बीजापुर है. इनको छोड़कर वजीर आजम मलिक अंबर को जाधव भोसले रिश्ते में दिलचस्पी हो रही है. बड़ा शातिर है. सबको साथ लाकर वो क्या हासिल करना चाहते हैं हुजूर? आपकी बात दुरुस्त है. सिंदखेड़ और वेरुल में अपने अपने नजरबाज भेज दो, हर एक चीज की खबर रखो. आपका यकीन ही हमारा ताज है हुजूर. आपकी असमत कायम रहे. काय झालं? आल्या पावली परत फिरलात ते? आम्ही तर असू अशा अपेक्षा नव्हती का? मग आम्ही कुठं असायला पाहिजे होतं? खलबत खाण्यात असं वाटलं का? बसा आधी खाली बस. आणि आता सांगा बघू काय झालं ते. असा वंडा गिळून शब्द परतून मनात ठेवणं, ते बी आमच्या समोर, हे शोभतंय का?
नाक डोळे बघा कसे झालेत. हेच लेक अगदी आपल्या पावलावर पाऊल ठेवून चाललायत. इथं स्वर कातर का झालाय, तिथं तमुक का झालंय. तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला आनंद झालाय असं वाटत नाही. हे सगळं कुठून आलंय ते समजतंय. थांबा 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 थांबा, म्हणजे हे सगळं तुम्हाला जिजा म्हणाल्या बरोबर ना? आणि हा गुण आमच्याकडून आलाय असं तुमचं म्हणणं आहे? हा आणखीन एक. आता काय? काही नाही. मग आणखीन कुठला? प्रश्नांवर प्रश्न विचारायचे. म्हणजे त्यांच्या प्रश्नांनी तुम्ही कावलायत तर काय बहादूर दादांना दत्तक द्यायचं ठरवलंय का? का ठरवलंय? प्रश्न आणि शंका ह्या काही संपत नाही. आम्हाला दुःख झालंय, आम्हाला आनंद झालेला नाही. हो का? हे सुद्धा टिपलं का त्यांनी? आश्चर्य. खरं म्हणजे आम्ही त्यांची समजूत काढणार होतो. मग या बाबतीत आमच्या नाही तर आणखी कोणाच्या तरी पावलावर पाऊल ठेवून चालल्या. समजूत पटतच नाही. आमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालल्यात असं तोंडावर म्हणावं. आम्हाला काय एवढं कळत नाही? हो जाऊ द्या, सोडून द्या. आज ना उद्या पटेल त्यांना, विसरून जाते. आणि तुम्हाला सांगू का, पूर्वी मुलांच्या प्रश्नाला उत्तर देणं जड जायला लागलं की आईबाप त्यांचं लग्न लावून त्यांच्या पाठीमागं अनेक प्रश्नांची माळ लावून द्यायची. मग आता काय जिजांचं लग्न लावून देणार का? जोडा अगदी शोधतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजाबाई आमच्या सूनबाई. नाही, आम्ही अगदी सहज थट्टेनं बोलून गेलो. पण भर दरबारात केलेली थट्टा आहे ही. आणि उद्या हीच गोष्ट वजिरी आलम पर्यंत पोहोचली किंवा पातशाही हजरत पर्यंत पोहोचली आणि त्यांनी लावून धरलं तर तुम्हीच उत्तर द्या म्हणजे झालं. काय झालं? असं आवंडा घेऊन शब्द परतून मनातच ठेवणं, तेही आमच्या समोर शोभतं का? म्हणजे आमचे शब्द आम्हालाच परत केलेत वय. तुम्हीही उत्तर दिलं नाहीत. धाकल्याबाई आणि तुम्ही काहीतरी सांगत नाही आहात असं आम्हाला वाटतंय. म्हणजे चुकीचंही असेल किंवा किंवा त्याबाबत आम्हाला समज कमी असेल म्हणून सांगत नसाल. पण जे काही आहे ते किती काळ तळाशी राहणार, वर येईलच तेव्हा कळेल. असो, येतो. थांबा थांबा. सांगतो. अहो म्हणजे अभि लग्न बिग्न काही ठरवलं नाही की काही नाही, पण तसा गैरसमज मात्र नक्की झालाय. आमचा? तुमचा नाही. आम्ही दौलताबाद बद्दल बोलतोय. तिथं काय आणि कसं घडलं हे तुम्हाला आम्ही सविस्तर सुरुवातीपासून सांगतो. म्हणजे आम्ही बाहेर आलोय हे लखोजी राजांना ठाऊकच नव्हतं आणि त्या फत्तेखानामुळे पहिला गैरसमज झाला. तुम्ही काही बोलला नाहीत ना? नाही नाही, उलट विठोजी राजे चिडले होते. आम्ही त्यांना संयम राखायला सांगितलं. मग त्यांना कधी कळलं? ते निघाले आणि आम्हाला आत बोलावलं तेव्हा आमची दारात भेट झाली. अगदी ओझरती भेट झाली. वजीर आझमच्या दारात किती काळ बोलणार ना. म्हटलं नंतर भेटूच. आणि ती भेट झाली रंगपंचमीला. तेव्हा तो होता का? कोण? फत्तेखान? नाही, अगदी दिलखुलास मोकळी भेट झाली आमची.
पुढच्या पिढ्यांची ओळख पाळख झाली. आपले शहाजी आणि जिजाबाई पहिल्यांदा समोरासमोर आले. लखुजी राजे अगदी मोकळ्या दिलाने म्हणाले, आम्ही म्हटलं की जोडा अगदी शोभून दिसतोय. असं म्हणालात तुम्ही? हो. यावर मालोजी राजे म्हणाले की आपण आता व्याही झालो. म्हणलं नाही नाही, आम्ही आपलं सहज थट्टेने म्हटलं, ते काही खरं नव्हतं. त्यावर ते बोलले की आम्ही थट्टाच करत होतो. मग आता आता काही नाही झालं, ते आता काय. मला वाटलं तुम्ही जिजांच्या सोयरिकीचा विचार करताय. अहो, अजून लहान आहेत त्या. प्रत्येक लेकीच्या पित्याला असंच वाटत असतं. खरंच आम्हाला तर खूप आनंद झालाय. नात्या गोत्यातली माणसं जिजांच्या नशिबात असतील तर चांगलंच होईल. दादासाहेब डोकं गुडघ्याला लागलं पाहिजे. दुसरा पाय मागे असं घ्या मागे पाय. बहादूर दादासाहेब, तुम्ही इथे आहात? काय झालं जिजा? तुम्हाला कोणी काही बोललं का? तुम्ही अशा का दिसताय? नाही, कुठे काय? जिजा, तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला सगळ्यांना समजतंय. चटकन बोला बरं, काय झालंय? तुम्ही आम्हाला बोलवत होतात ना? तुम्ही दत्तक जाणार हे तुम्हाला ठाऊक आहे? नसेलच ना? हो, आम्हाला ठाऊक आहे की. का हो? तुम्हाला काहीच वाटत नाहीये? तुम्हा सगळ्यांना काहीच वाटत नाहीये? मग आम्हालाच का त्रास होतोय? जिजा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही जे सारखं दत्तक जाणार आहेत असं म्हणताय ना, त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. बहादुराचं कुठेही चाललेलं नाहीये, ते इथेच असणार आहेत. आपण सगळे एकत्रच असणार आहोत, अगदी कायम. आणि जर कुणी दूर जाणार असेल तर त्यात तुम्हीच आहात. जिजा, उद्या तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाणार आहात. आम्ही सगळे इथेच असणार. मनाने पण कोणी दूर जाऊ नये असं जिजांना म्हणायचं. तुम्ही त्यांची चेष्टा करू नका बरं. जी दादासाहेब. हो जिजा, आपण कायम एकत्रच राहू. हवं तर आम्ही तुम्हाला शब्द देतो. झालं समाधान? आता हसा बघू. काय पण हसले, अगदी न फुगलेल्या पुरी सारख्या. दौलत और रिश्ते की बात वजीर आलम मियां राजू एक साथ क्यों जोड़ रहे हैं? हुजूर, मुगल जिसमें जाबाज शाहजहां आकर बैठा है, उसके साथ खान खानान का तजुर्बा है. दूसरी तरफ बीजापुर है. इनको छोड़कर वजीर आजम जादव भोसले के रिश्ते में क्यों दिलचस्पी ले रहे हैं, यह बताने की जनाब सहमत करेंगे. हुकूमती उमराओं के शादी रिश्ते ये उनकी घर की बात नहीं होती, रियासती मसला माना जाता है. अच्छा, कैसे? सल्तनत को हमेशा नए जोश, नए खून और नए सोच की अक्सर जरूरत होती है, जो अपने इलाके महफूज रखे, आवाम को खुश रखकर सरहदों को बढ़ा दे. क्या ये बात वजीर आलम मियां राजू जानते नहीं? तारीख गवाह है. किसी भी मसले को हम तवज्जो दे, लेकिन इससे पहले याद रहे, रियासत की बुनियाद
महसूलों से बनती है। हम परेशान हैं आपकी आपसी दुश्मनी की वजह से। आप दोनों हमारे वजीर हो। रियासत को महफूज रखने के लिए दिल से नहीं दिमाग से सोचेंगे तो आपस में तकरार नहीं। हुजूर, वक्त और हालात के तहत महसूल में कटौती हुई है। उसका असर शाही खजाने पर हो रहा है। हुजूर, शाही खजाने के तरीके का ख्याल हमारे दिल में हमेशा होता है। तक का मुस्तकबिल, आवाम की खुशी, सरहदों को बढ़ाना, बस इसके अलावा हमारे सोच में दूसरा कुछ भी नहीं आता। बहुत खूब। दूसरों की थाली में झांकना ये हमारी आदत नहीं। इस बयान का इशारा अगर हमारी तरफ होगा तो हम साफ कर देते हैं। हुजूर, भोसले और जाधव के कुछ इलाके हमारे हिस्से में आते हैं। उनके रिश्ते के बारे में ये जितना परेशान है उतना ही हम हैं। लेकिन सोच की दिशा अलग अलग है। बिल्कुल दुरुस्त। हम नहीं चाहते हैं कि भोसले और जाधव एक हो। तो समझ लो, लखू जी और मालू जी के बच्चों की शादी हो चुकी। आम्हाला अजूनही नेमकं कळत नाही तुम्ही कधी आनंदात असता आणि कधी दुःखात। का बरं? आता काल तुम्ही कशा होता आणि आज कशा आहात? सांगते. तुम्ही नेहमीच एक रेग लहान करण्यासाठी दुसरी मोठी रेग बाजूनं काढता. पण नेमकं तेच ह्यावेळी रेणुका मातेने केलं. बहादूर राजेंच्या बाबतीतली बोच जिजांच्या सोयरिकीचा विषय निघाल्यामुळे काहीशी कमी झाली. नाही, आम्ही नाकारलंच होतं. त्यांना म्हटलं अजून लहान आहेत त्या. आणि आम्हीही सांगितलं होतं की प्रत्येक पित्याला असंच वाटत असतं. हो, चांगला योग जुळून आलाय तर आपण पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? आणि जिजांची सोयरीक वेरूळच्या भोसल्यांशी जुळणं म्हणजे आम्हाला वाटतं हे त्यांच्या भाग्याचं होईल. कोण? सगुणा गरजू. आम्ही काय म्हणत होतो? बरं, बघू, विचार करतो. विचार करा, पण फार उशीर करू नका. वजीर आजम मलिक अंबर सुद्धा हेच म्हणाले होते. सोच लो. म्हणजे हुकूमच म्हणायचा की? आता ते म्हणाले तर हुकूम कसा? आठवतं ना, रंगपंचमीला जाताना तुमची सुद्धा हीच धारणा होती. पण बादशाहकडून किंवा वजीर आजम कडून बोलावणं जेव्हा येतं तेव्हा ते फक्त आमंत्रण नसतं, हुकूम असतो. हुकूम, कारण ही चाकरी आहे. उमाबाईंचे शहाजीराजे दिसायला देखणे उमदेच असतील. तुम्ही तर प्रत्यक्ष पाहिलंय, मग काय हरकत आहे? सोच लो. तुम्हालाही वाटतं? हो, वजीर आझम नाही असंच वाटत असेल आणि आम्हालाही असंच वाटत असेल तर मग विचार करायला काय हरकत आहे? सोच लो. खरंच.
योग जुळून आलाय तर आपण पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? आणि जिजांची सोयरीक वेरूळच्या भोसल्यांशी जुळणं म्हणजे आम्हाला वाटतं हे त्यांच्या भाग्याचं होईल. विचार कर. थोरल्या बाई, काय झालं? आम्ही तेच विचारतोय, काय झालंय? म्हणजे कालपासून काहीतरी विशेष आहे हे ध्यानी आलंय आमच्या. स्वतःशीच हसताय. आणखी काही डाग घडवलेत का? डाग आम्हाला घडवले असतील तर तुम्हाला सुद्धा घडवले असणारच ना. मग काय ते तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगता का हो सगळं? रागवू नका, आत्ताच किती गोड हसत होतात. सांगा ना. बरं सांगतो. धाकल्या बाई, अहो नाराज होऊ नका लगेच. आम्ही काही रागे भरत नव्हतो. ऐका, आम्ही जिजांच्या लग्नाचा विषय काढला. आता यापुढे त्यांची मर्जी. आम्ही दोघी पण तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही विषय काढलात ना, संमती आम्ही मिळवतो. पण लग्न कोणाशी? ते तुम्ही त्यांनाच विचारा, नाहीतर धाकल्याबाईंना विचारा. आमच्याकडे अशा नका बघू. स्वारीनं शब्द दिला तर तुम्ही तरी मोडाल का? मग थोरल्या बाईंना सुद्धा माहित आहे. मग राहिलं कोण? दौलताबादचं ना. मग ते आम्ही त्यांच्या समक्ष सांगू. शब्द मोडल्याचं पातक नको बाई. आम्ही काही शब्द दिला नाही बाई. आम्ही सांगतो. जोडा अगदी शोभतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजाबाई आमची सूनबाई. अय्या, आम्हालाही पसंत आहे हो. पण स्वारींना तिथे घडलेला प्रकार फारसा आवडला नाही असं आम्हाला वाटतं. म्हणजे ही सोयरीक व्हावी असं त्यांना वाटत नसावं. घ्या घ्या घ्या. तुम्ही आमचं तोंड गोड नाही केलं, पण आम्ही तुमचं तोंड गोड करतो ना. ये हम नहीं, वजीर आजम मलिक अंबर ने भेजा. अच्छा, क्या हुआ? कुछ संदेशा भी होगा? एवढे डोळे मिटून दूध पिऊ नका राजे. आमच्या सगळ्यांचे डोळे उघडे आहेतच. म्हणजे झालं तरी काय? नाही, सोयरिकीची बोलणी करायला आमच्याकडनं उशीर झाला आणि तुम्ही त्यात बाजी मारून गेला. सोयरिकीची बोलणी? आम्हाला काही समजत नाही तुम्ही काय म्हणताय ते. लखोजी राजेची सोयरीक. अहो, एवढ्या मातबर घरात सोयरीक कुणाला नको वाटेल होय? अहो, यांची तयारी सुद्धा झाली होती. तुम्ही रंगपंचमीलाच बाजी मारलीत. नाही नाही, असं काही घडलंच नाही. यानी वजीर आजम झूठ बोल रहे थे. हम जाके उन्हें इत्तला करते हैं. नहीं नहीं, आमचा अर्थ तो नव्हता. जब आप ये बात बोल रहे थे तब हम भी वहां मौजूद थे. आपने बोला होगा कि आप मजाक कर रहे, लेकिन आपकी आंखें कह रही थी कि आप भी यही चाहते हैं. नहीं नहीं, तुमची इच्छा नाही? अंकुशराव तयारच आहेत. गाडगेराव, आप तौहीन कर रहे हो. वजीर आजम की तौहीन. चुकलं, पण आमच्याबद्दल वजीर आजम पाशी काही बोलू नका. अरे, भोसलेंची आणि जाधवांची सोयरीक पक्की म्हणजे पक्की. आम्ही त्यांच्या आड अजिबात येणार नाही.
हो पण क्या आपको कोई एतराज है? नहीं ना? तो फिर क्यों आप ये ना 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 कह रहे? तुम्ही मुहूर्तमेढ रोवायची तयारी करा. बाकी सगळं वजीर आझम बघून घेतील. हमें इजाजत दीजिए. खुदा हाफिज. वजीर आझम न ठरलेल्या सोयरिकेची मिठाई आम्हालाच पाठवतात. आम्हाला उगीच दडपण येऊ लागलंय. जिजांचं लग्न म्हटल्यावर आमचं काही लक्षच लागत नाहीये. हो पण स्वारींची परवानगी एवढी सहज मिळेल आम्हाला नाही वाटत. त्यात काय एवढं? तुम्ही नेहमीसारख्या गोड बोललात की मिळेल लगेच. अहो तसं जर असतं तर आम्ही तिकडेच मन वळवलं नसतं का? आणि आता तो बाई धडपण झालाय. मग आपण दोघी जाऊया. स्वारींना निर्णय बदलायला भाग पाडूया. जिजा चला मंगलाष्टक सुरू करा. अहो लग्नाची घडी का परत आली? लक्ष्मी धन्वंतरी चंद्रमा आपलं घर सोडून दुसऱ्यांकडे जायला कोणाला आवडतं? कोणालाच नाही की नाही. तुम्ही तरी कुठे इथं कायमच्या राहणार आहात? अहो सासर हेच मुलीचं घर असतंय. तू आमचं सांगूच नकोस. आम्ही कुठेही जाणार नाही. सासरी नांदायचं म्हणजे काय हे तुम्हा पुरुषांना नाही कळणार. त्यासाठी बाईचाच जन्म घ्यावा लागतो. सासरी नांदणं म्हणजे मोठं दिव्य असतं. प्रत्येक स्त्री ते करतेच, करावंच लागतं. आणि एकदा नाही दर दिवशी ते करावं लागतं. थळालाच बोलवायला आलाय ना? मग अशा हसत का उभ्या राहिलाय? बोलायला आलोय आम्ही. काय? जिजांच्या लग्नाचं. नाही म्हणजे आम्ही काही शब्द मोडला नाही. थोरल्या बाईंनी सांगितलं आम्हाला, ह्यांनी नाही. बस स्पष्ट केलंय आम्ही. आता जे बोलायला आलोय ते बोला. हे बघा जिजांचं वय आता लग्नाचं झालंय, हो की नाही? अहो म्हणजे आमची लग्न झाली तेव्हा आम्ही किती वयाच्या होतो? त्यांच्यापेक्षा लहान होतो की नाही? हा ते बरोबर आहे पण म्हणजे आमच्या आबासाहेबांना आमची काळजी नव्हती तर. अहो तुमचं सिंदखेडच्या जहागीरदाराशी जमलं होतं. मग ते आपल्या तोलामोलाचे नाही असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या मनात दुसरीकडे कुठं सोयरीक व्हावी असं आहे का? का पण वाईट काय आहे? आणि भोसल्यांशी सोयरीक जुळून येणार असेल आम्हाला तर पसंत आहे. आणि नाव ठेवायला जागा कुठे ते तरी सांगा. नाही म्हणजे तसं नाव ठेवायला काही जागा नाहीये पण बघा हा धाकले बाई, तुमच्या समोर कबूल केलं की कुठेही नाव ठेवायला जागा नाही. बोला बोला.
मनात काही मावत नाही आहे एवढंच हेलपाटे मारून कळलं. त्याच्या पुढे कळायला आम्ही काही संत नाही की शेख बाबा नाही. कोणी सांगितलं मनात मावत नाही? असं काही नाहीये. हेच तर परवलीचे बोल. काय नाही आहे म्हणजे नक्की काहीतरी आहे. बोला बोला. ही तिसरी खेप आहे विनाकारण येण्याची. बोला, आमचं लक्ष आहे. काही नाही. सुरुवात काही नाही ना झाली आहे म्हणजे खाजगी आहे किंवा खासे? बोला. आम्ही नाही. जा. अशा लाजताय की तुम्हालाच बोल्यावर उभं करताय. आता ती वेळ आपल्या मुलांची. तेच म्हटलं आम्ही. अजून तुम्ही काही सुद्धा म्हटलेलं नाहीये. आम्हीच अंदाजानं खडे फेकतोय. आता बोला नाहीतर येतो. थाळ्यावर बोला नेहमीप्रमाणे. आता स्वारी आमच्या वाट्यास येतच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? आमची ही इच्छा नसते, पण थाळ्याशिवाय गाठ होतच नाही. आता बोलताय का आम्ही येऊ? बोल्यावरून बोलायचं होतं एवढंच कळलं. पुढं तेच आम्ही विचारतोय. पुढे काय झालं? कशाच्या पुढे काय झालं? अहो, जोडा शोभून दिसतोय, च्या पुढे काय झालं? आत्याबाईंची लेक सून करून घ्यायची घाई झालेली दिसते. असं कधी म्हटलं आम्ही? नाही ना. चला तर मग आम्ही येतो. अहो, पण पुढे काहीच नाही. बघा, अजून आहेच. हो, आपल्याकडून काहीच नाही. ते बोललेत, त्यांनाच ठरवू द्या काय ते. हा, काही दरबारी मंडळी भरीच पडायचा प्रयत्न करीत होती. आम्ही त्यांनाही हो ना हो केलं. का? जोडा अगदी शोधतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजाबाई आमचे सूनबाई. नाही, आम्ही अगदी सहज थट्टेनं बोलून गेलो. हो, आम्ही थट्टाच करतोय. जाधवरावांना तुम्ही केलेली थट्टा काही आवडलेली दिसत नाही. नाही नाही, त्यांच्या मनात नसेल तर उगीच भीड वाटेल. आणि सोयरीक भिडे का तर होता कामा नये. आपली आणि त्यांची कुठे बरोबरी. आम्ही श्रीगोंद्याला जाऊन शेख बाबांच्याकडे हा विषय काढूच. नुसता विषय नको, कौलच मागा. शेख मोहम्मद पण संत विभूती आहेत, योग्य तेच सांगते. बघूया शंभू महादेवाच्या मनात काय आहे ते होईल. आता आम्ही येऊ. हुजूर, एका बाजूला तुमची भीती और दूसरी तरफ उनके बेटे का रिश्ता बड़े खानदान में हो, ये उनकी ख्वाहिश. असं आम्ही पक्कड रंगून सांगून आलोय. बोलने का मौका ही नहीं दिया हुजूर. सच कहूं तो वो भी यही चाहते थे, बस बोल नहीं पा रहे थे. आम्ही तर त्यांना घोड्यावर बसूनच आलोय सर. अंकुश राव, उनको घोड़े पर मत बिठाओ, उनके शहजादे को बिठाओ. शादी शहजादे की करनी है. म्हणजे लग्न होणारे नक्कीच झालं म्हणायचं. हुजूर, सब कुछ जो आप सोच रहे हैं वैसा ही हो रहा. मालोजी राजे रिश्ते के लिए राजी होंगे ये तो मामूली बात है. वो खिलाफ जाने की वजह भी नहीं है. लेकिन असली दावपेच हमें लखुजी राजा पर आजमाने होंगे. हुजूर, आप कहें तो हम सिंदखेड़ की ओर बढ़े. नहीं, कुआं प्यासे के पास जाए या प्यासा कुएं के पास आए, बात तो एक ही है. पण हुजूर, कुवा कसा येणार? कुआं नहीं आएगा,
लेकिन लखुजी राजे तो आ सकते हैं। हमने उन्हें यहाँ आने की दावत दी है। आदिल ते तोला बोलाचे नाही। और दूसरे, यहाँ आने के बाद फिर उसी बात का जिक्र हुआ तो अपने बराबर के है या नहीं है, ये बात आज के बाद किसी की जुबानी नहीं आएगी, समझे? गुस्ताखी माफ हुजूर, हमारा इरादा भी नेक है। अगर इजाजत हो तो अर्ज करें। उनकी बराबरी के बारे में हम बात नहीं करेंगे, मगर ये बात वजीर आलम मियान राजू से लखू जी तक जा सकती है हुजूर। हम जरूर गौर करेंगे। बिल्कुल दुरुस्त बात की, हम हल निकालेंगे। लेकिन पहले यह जानना होगा कि लखुजी राजे हकीकत में क्या चाहते हैं। ही सोयरीक व्हावी असं वाटत नाहीये तुम्हाला? कोण म्हटलं? ते महत्वाचं नाहीये, पण ज्या क्षणी तुम्ही रंगपंचमीला काय घडलं हे सांगितलं तेव्हापासून सोयरीक झालीच आहे असं आमच्या मनाने घेतलं. वजीर आझम सुद्धा हेच म्हणतायत हे कळल्यावर आमच्या कल्पनेत ते शिक्कामोर्तबच झालं जणू. पण ढाकल्याबाई म्हणाल्या तुम्हाला हा विचार पटला नाही. म्हणजे धाकल्याबाई बोलल्या, पण ज्यावेळी मधल्याबाई आणि धाकल्याबाई आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही असं काय बोललोच नव्हतो. एवढा भोळाभाव तरी स्वारीने दाखवू नये. तुम्ही काहीही म्हणाला नसाल, पण ज्यावेळी तुम्ही काहीही सांगू नका असं धाकल्याबाईंना सांगितलं तेव्हा तरी असंच काहीतरी मनात असेल ना. थांबा थांबा, लगेच तोप डागू नका. सरकार, आज्ञा आहे का? या. आपलं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू आहे. वजीर आझम कडून आलाय, जरा वाचू द्या. काय फरमान आहे? तातडीने भेटायला बोलवलंय. बरं, पण आपला विषय आम्ही बोलायचंच नाही का? तुम्हाला बोलावणं आलं आहे, तुम्ही जाणार आहात, पण पुन्हा वाचून काय सापडणार आहे? कामाची धावपळ नेहमीचीच असणार. यात बाकी काहीच उल्लेख केलेला नाही. आम्ही पुन्हा पुन्हा बघतोय म्हणजे तुम्हाला जबाब देता येऊ नये म्हणून नाही. आमचं आणि वजीर आझमचं बोलणं शहाजहान बाबत झालं तर फिरवलं तर नसेल. सुब्याबाबत काही निर्णय ते घेतला नसेल. अहमदनगरला भेटायला बोलवलंय म्हणजे बादशाला सामोरं जावं लागणार. पण एवढं तातडीने भेटायला बोलवायचा काय हेतू आहे या विचारात आम्ही पडलोय. ठीक आहे, आम्ही काहीच बोलत नाही. या सर्व कारणांपुढे सोयरिकीबाबतचा विचार फारसा महत्वाचा नाहीच आहे. तोही विचार महत्वाचाच आहे, आम्ही नाकारत नाही आहोत. आमच्या लेकीच्या सोयरिकीबद्दलचा विचार महत्वाचाच आहे, त्याची पूर्ण जाणीव आहे आम्हाला. पण आम्हाला थोडा अवधी तरी द्या. बरं ठीक आहे,